नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSIT न्यू इयर 2025 मधील सेशन नंबर 31 पाहणार आहोत। सेशन नंबर 31 ला क्लिक करा, ऑफिस स्किल वरती क्लिक करा। आपल्याला अगोदर नॉलेज चेक सोडवायचे आहेत। नॉलेज चेकला क्लिक करूयात आपण। टेस्ट फॉर युअर नॉलेज जे ऑरेंज कलर मध्ये ते कंपल्सरी सोडवायचे तुम्हाला। ऑरेंज कलर सोडवल्याशिवाय तुम्ही पुढे नाही जाऊ शकत इरामध्ये। नॉलेज चेक स्टार्ट करूयात आपण। नेक्स्ट पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश हे एका शैक्षणिक वर्षात घडणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे वेळापत्रक असते। याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढीलपैकी कोणता आयकॉन तुम्हाला अकॅडमिक कॅलेंडर तयार करण्यासाठी उपयोगी पडू शकेल? पर्याय क्रमांक 2 एक्सेल। तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये एक विशिष्ट टेक्स्टचा सेट अलाइन करू इच्छिता। मेनू बारच्या कुठल्या टॅब खाली तुम्हाला अलाइनमेंट पर्याय आढळू शकतो? फाइल मेनू, होम मेनू, पर्याय क्रमांक 3। तुम्ही डॅश डॅश वापरून अकॅडमिक कॅलेंडर तयार करू शकता। ऑफिस 2019, पर्याय क्रमांक 3। मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील एखाद्या सेलचा कलर बदलण्यासाठी मेनू बार मध्ये डॅश डॅश टॅब कडे जा आणि फिल कलर पर्याय निवडा। याचे उत्तर आहे होम, पर्याय क्रमांक 1। सबमिट। समोर एंड एक्झाम टाइप करा, कन्फर्म, ओके करा। पुढे आहेत सिम्युलेशन प्रश्न, स्टार्ट करा। नेक्स्ट अकॅडमिक कॅलेंडर विथ फोटो टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा। तिथे सर्चला क्लिक करा, टेम्पलेटला क्लिक करा, क्रिएटला क्लिक करा। वर्कशीट दर्शकांचा मजकूर वाचनीय आहे। निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार बदलून इंटर स्कूल स्पोर्ट मीट चा 14 करा। फॉन्ट साइज वरती जा आणि 14 वरती क्लिक करा। एस करा। समोर एंड एक्झाम टाइप करा, कन्फर्म करा आणि ओके वरती क्लिक करा। पुढे सेल पाथ लर्निंग, स्टार्ट करा। प्रोसीड करा, स्टार्ट करा। पहिला प्रश्न, अकॅडमिक कॅलेंडर म्हणजे काय? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। सबमिट। क्वेश्चनला क्लिक करा। नेक्स्ट खालीलपैकी कोणती इमेज अकॅडमिक कॅलेंडर दर्शवते? पर्याय क्रमांक 1 एक्सेल मधली इमेज। पुढचा प्रश्न आहे, MS ऑफिस 365 मधील एक्सेल फाईलचे नाव बदलण्यासाठी? पर्याय क्रमांक 4। सबमिट। नेक्स्ट तुमच्या मित्राला MS एक्सेल सेल मध्ये रंग कसा भरायचा आहे? सेलला रंग देण्यासाठी पर्याय क्रमांक 3। सबमिट। तुम्हाला तुमच्या डिव्हाइस वरून तुमच्या एक्सेल शीट मध्ये एक पिक्चर टाकायचे आहे। पर्याय क्रमांक 3। सबमिट। गो टू होम, गाइडेड डू इट युअरसेल्फ, स्टार्ट। नेक्स्ट डिस्प्ले करण्यात आलेल्या शीट मध्ये रो नंबर 4 कॉपी करा। होम टॅब कॉपी पेस्टचा वापर करून ती रो नंबर 20 मध्ये पेस्ट करा। चार नंबर शीट सिलेक्ट करा, कॉपी करा, पुन्हा 20 नंबर शीट सिलेक्ट करा, पेस्ट करा। साइडला क्लिक करा, प्रश्न सबमिट करा। ओके। B2 ते F2 सेल सिलेक्ट करा। होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून सेल मर्ज करा। B2 ते F2 ला मर्ज करायला सांगितलेले आहे। B2 ते F2 सिलेक्ट करा, मर्ज अँड सेंटर वर क्लिक करा आणि पुन्हा मर्ज अँड सेंटरला क्लिक करा। साइडला क्लिक करा, प्रश्न सबमिट करा। B2 ते F2 सिलेक्शन करा आणि मर्ज अँड सेंटर वरती क्लिक करा। अलाइनमेंट ग्रुप मध्ये मर्ज अँड सेंटर, इथून तुम्ही किंवा इथे क्लिक करू शकता। साइडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा। ओके करा।
डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप शेपचा वापर करून सेल E2 मध्ये रेक्टँगल शेप इन्सर्ट करा. E2 वरती क्लिक करा. इन्सर्ट पिक्चर शेप्स इन्सर्ट करायचं आहे. शेप्स आणि रेक्टँगल शेप इथे ड्रॉ करा. बघा शेप्स मधून करायचं आहे इन्सर्ट आणि शेप्स. इथून तुम्हाला शेप्स घ्यायचेत. सबमिट करा. ओके. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ग्रीन कलरचा रेक्टँगल शेप सिलेक्ट करा. फॉर्मॅट टॅब शेप स्टाईल ग्रुप शेप फिलचा वापर करून शेप फिल ऑरेंज एसेंट टू लाइटर 40 मध्ये बदला. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. बघा शेपला क्लिक करा. फॉर्मॅट शेप फिल ऑरेंज एसेंट 2 हा आहे एसेंट 2. ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला लाइटर 40%. कुठे पाहू लागेल ह्यात लाइटर 40 80 आहे, हा 60, हा आहे 40. क्लिक करा. बघा शेप फिल मधून कलर घ्या. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. पुढील प्रश्न C2 सप्टेंबर सिलेक्ट करा. होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून ती मिडल अलाइन करा. C2 मधला मिडल अलाइनमेंट द्यायचे. C2 सप्टेंबर लिहिलेलं आहे, सिलेक्शन करा आणि इथं आहे मिडल अलाइनमेंट, त्याच्यावरती क्लिक करा. इथे मिडल अलाइनमेंट आहे त्याच्यावरती क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. SIM ला क्लिक करा. एंड एक्झाम टाइप करा समोर. कन्फर्म. ओके. सेशन कंप्लीशन टेस्ट स्टार्ट करा. नेक्स्ट. कार्ड रीडर आणि बारकोड रीडर हे डॅश डॅश याचे प्रकार आहेत. चौथा स्कॅनर. ग्राहकांबरोबर व्यवहार UPCS. पर्याय क्रमांक 3 युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड. UPCS लाच ओके फुल फॉर्म सांगितलाय, बरोबर आहे. UPC आणि मॅक्सी कोड हे दोन कॉम्प्युटर हार्डवेअरची उदाहरणे आहेत. चूक. सबमिट. SIM. एंड एक्झाम. कन्फर्म. ओके. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 31 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेशन नंबर 32. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.